नमस्कार. मी वाकी वसिष्ठ आज तुमच्या समोर सादर करत आहे विहिरीवरची वरात या रहस्यमय भयकथेचा भाग 7. ऐकत रहा. विहिरीवरची वरात. अरे यार, कसला आलाय योगायोग. सगळं प्लॅनिंग होतं माझं. तुला जाळ्यात अडकवण्यासाठी आणि माझ्या सेफ्टीसाठी घडवून आणलेला तो एक बनाव होता. त्या रात्री तू गाढ झोपल्यावर चंद्रानेच ती खिडकी उघडली. ती आणि किशोर गायब झाले. दोन्ही सिक्युरिटी गार्ड्स पार्किंगमध्ये लपले. मीही तिथे हजर होतो. किशोरने मेन स्विच बंद करून लाईट ऑफ केले. तुला भास झाल्याचं भासवण्यात आलं. त्या रात्री तू सर्व सत्य सांगत होतीस. मी आणि इतर सर्वजण तुला खोडून काढत होतो. रामू या सगळ्याचं शूटिंग करत होता. पण का? एकतर तुझ्यावर छाप पाडण्यासाठी हिरोसारखी एंट्री घेतली मी. दुसरं म्हणजे उद्या कोर्टात तू माझ्यावर फसवणुकीचा आरोप केलास तर मी तो व्हिडिओ कोर्टात दाखवून तुला भ्रमिष्ट म्हणजे स्किझोफ्रेनिक म्हणून सिद्ध करणार. मला लवकरात लवकर आपलं लग्न रद्द करून हवंय. किती पोचलेले आहात तुम्ही राया. तुमच्या मनात एवढी कारस्थानं शिजत होती आणि मी मात्र भाबडेपणाने तुमच्यात गुंतत गेले. वीणाला हुंके आवरेनात. डोक्यावर हात ठेवून ती ओक्साबोक्शी रडू लागली. ए वीणा, प्लीज आता उगाच ट्रॅजेडी क्वीन वगैरे बनून ड्रामा क्रिएट करू नको. मला जरा जास्तच झालीये. बोलण्याच्या नादात जास्त ड्रिंक्स घेतली मी. मला खूप झोप येते आहे. बाय, गुड नाईट. उद्या सकाळीच निघ वीरपूरला जायला. तुला आणि ताराला सोडायला माझी गाडी आणि ड्रायव्हर मी आधीच अरेंज करून ठेवलंय. राया बेडवर आडवा झाला. 5 मिनिटात डाराडूर घोरायलाही लागला. वीणा विमनस्क अवस्थेत कितीतरी वेळ तशीच बसून राहिली. किती क्रूर चेष्टा केलीये नियतीने माझी. सगळा दोष माझ्या नशिबाचा. ह्या क्षणी तिला त्या भयानक स्वप्नाची आठवण झाली. त्या स्त्रीने आत्ता या क्षणी कंदील घेऊन यावं. मी तिच्या पद्धतीच्या गृहप्रवेशाला तयार आहे. बाई ग, खुशाल काढ माझी ती भयानक वरात आणि दे मला त्या विहिरीत ढकलून. या क्लेशदायक जीवनाचा अंत होऊन जाऊ दे. वीणाने क्षणात हा विचार झटकून टाकला. तिच्या समोर तिच्या बाबांचा थकलेला चेहरा आला. मी मुक्त होईन, पण बिचाऱ्या बाबांचं काय होईल? लाडक्या लेकीचा मृतदेह पाहून त्यांची काय अवस्था होईल? छे छे, माझा जीव मी रायासाठी मुळीच देणार नाही. एका घटस्फोटाने आयुष्य थोडंच संपतं. मी उद्या गावी परत जाईन. परत नोकरीला लागेन. बाबांचं ऑपरेशन करेन. घटस्फोटानंतर नव्या उमेदीने आयुष्याची नवीन सुरुवात करेन. रायानी शब्द दिला होता, तुझ्या बाबांचं ऑपरेशन करेन. आता काही अपेक्षा त्यांच्याकडनं करणं म्हणजे व्यर्थ आहे. आत्महत्याचा विचार तर वीणाने पळवून लावला. पण झालेला प्रेमभंग, लग्नाच्या नावाखाली मिळालेला धोका, रायाने एकामागून एक केलेले गौप्यस्फोट एवढ्या लवकर विसरून जाणं तिला शक्यच नव्हतं. जयाबाईंच्या विचाराने पुन्हा एकदा तिला गहिवरून आलं. रायाच्या लग्नामागचं सत्य समजताच त्यांच्यावरही उद्या आभाळ कोसळणार होतं. विचारांच्या तंद्रीत तिला पहाटे कधीतरी झोप लागून गेली. रायाने जरी बाकी सगळा बनाव केला असला तरी ती कंदीलधारी स्त्री वीणाला त्या रात्री खरंच दिसली होती. हे सत्य तिला विचारता येत नव्हतं आणि विसरताही येत नव्हतं. अचानक एका किंकाळीने पहाटे ती खडबडून जागी झाली. एका स्त्रीचा आवाज होता तो. प्रथम तिला वाटलं की नेहमीप्रमाणे आपल्याला स्वप्न पडलं. पण बेडवर झोपलेला रायाही उठून कावरा बावरा होऊन इकडे तिकडे पाहू लागला. दोघंही एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. एवढ्यात दारावर जोरात थापा पडल्या. आवाजावरून ती चंद्रा असावी असं वाटत होतं. वीणे, उठ लवकर, बाहेर ये. ताराचा आवाज होता तो. घड्याळात 6चे टोले पडले. वीणाने साडीसारखी केली.
दरवाजाची कडी काढली. दार उघडताच तारा तिच्या गळ्यात पडली. विणे, राया जिजू, आईंनी खाली बोलवलंय. राखीताईंनी विहिरीत जीव दिलाय. पोलिसांना कळवलंय. ते येतच आहेत. काय? चल लवकर. तारा, वीणा, राया सगळे खाली धावत गेले. विहिरीपाशी राखीचा मृतदेह ठेवला होता. शेजारी हेमंत एखाद्या लहान मुलासारखा रडत होता. त्याला जयाबाई सावरण्याचा प्रयत्न करत होत्या. वाड्यातले सगळे नोकर कोंडाळं करून उभे होते. रायाला पाहताच हेमंतला मोठा हुंदका आला. राया त्याच्या जवळ जाताच तो त्याच्या गळ्यात पडून रडू लागला. वीणा जयाबाईंपाशी बसली. जयाबाईंनी वीणाचा हात हातात घेतला. वीणा, घात झाला पोरी. स्वप्नात सुद्धा असं काही घडेल याची कल्पना नव्हती. अंध जयाबाईंनी मी वीणाच आहे हे कसं काय ओळखलं? या विचारात वीणा पडली. अंध व्यक्तींना सिक्स सेन्स होतो असं ऐकलं होतं. कदाचित माझ्या स्पर्शावरून त्यांना कळलं असेल की मी वीणा आहे. वीणाने मनाची समजूत काढली. जयाबाईंनी काळा चष्मा काढून डोळे टिपले. सकाळी चंद्रा विहिरीवर पंप चालू करायला गेली तेव्हा तिला आत राखी दिसली. तिच्या किंकाळीने आम्ही जागे झालो. किशोर आणि हेमंताने तिला वर काढली. शेजारच्या बंगल्यातल्या डॉक्टर प्रदीपनं बोलवलं. राखीला वर काढल्या काढल्या त्यांनी तपासलं. फार उशीर झाला ग. त्यांनी तिला मृत घोषित केलं. सगळा खेळ संपला बाळ. जयाबाईंनी पुन्हा एकदा डोळे टिपले. वीणा सुन्न झाली होती. एवढ्यात पोलीस आले. पंचनामा करून त्यांनी बॉडी ताब्यात घेतली. जुजबी जाब नोंदवून ते निघून गेले. मात्र परत चौकशीसाठी येईपर्यंत कुणीही हे घर सोडून जायचं नाही याची तंबी देऊन गेले. आता पुढे काय, असा गहन प्रश्न वीणाला पडला. खरं तर जयाबाईंचा निरोप घेऊन ताराला खरं काय ते सांगून सकाळीच ती मुंबई सोडणार होती. पण नियतीनं विचित्र चक्र फिरवली होती. आत्ता सर्वजण मानसिक धक्क्यात असल्याने पोलीस निघून गेले असले तरी पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आल्यावर 4 दिवसांनी वाड्यावर उपस्थित असलेल्या सर्वांची कसून चौकशी करणार होते. वीणा आपल्या खोलीत आली. सर्वप्रथम आंघोळ केली. काही खाण्यापिण्याची इच्छाच नव्हती. तिच्या डोळ्यांसमोरून राखीचा चेहरा हटत नव्हता. राखी तिच्याशी काल अजिबात चांगली वागली नव्हती. वीणा तिच्यामुळे दुखावली गेली होती, पण तिच्या मरणाने सुखावली तर निश्चित नव्हती. एवढ्या तरुण वयात असं काय घडलं म्हणून तिने मृत्यूला कवटाळलं? की तिच्या बाबतीत घातपात झाला होता? आई म्हणत होत्या त्याप्रमाणे त्या शापित विहिरीने तर बळी नाही ना घेतला. विचारांच्या तंद्रीत वीणा केस पुसत बाहेर आली. बाहेर सोफ्यावर राया तिचीच वाट पाहत असावा बहुधा. वीणाला पाहताच तो उठून उभा राहिला. त्याने उपहासाने तिला सलाम ठोकला. राणी सरकार, कमालीचं डोकं आहे तुमचं. या घरातून जायला नको म्हणून चांगला बनाव केलात. तुम्ही तर माझ्यापेक्षा डोकेबाज निघालात. राया, काय बोलताय तुम्ही? असं कोड्यात बोलू नका. तू काल रात्री राखीला भेटलीस. तिला बोलत बोलत विहिरीपाशी नेलंस आणि दिलंस ढकलून. तिच्या संशयास्पद मृत्यूमुळे पोलिसांनी वाड्याबाहेर कोणीही पडायचं नाही अशी ताकीद दिली. त्यामुळे तुझा इथला मुक्काम वाढला. हे वैभव तुला सोडवत नाहीये. शी, किती गलिच्छ बोलताय तुम्ही. मी असं काहीही केलेलं नाही. मी रात्रभर तुमच्याच खोलीत होते. सकाळी तुमच्या बरोबर बाहेर पडले. ओके, म्हणजे तू हे काम ताराकडून करून घेतलंस. ती तर खाली होती. तुझ्या सांगण्यावरून तारानेच राखीला मारलं. ताराला मी आपल्यात जे घडलं ते सांगितलेलं नाही आणि माझ्या सांगण्यावरून राखीला मारायला ती काही वेडी नाही. आम्ही दोघीही खूप सरळ आणि साध्या मुली आहोत. असले भलते सलते आरोप आमच्यावर करू नका. तू सरळ आहेस की वाकडी ते पोलीस तपासात समोर येईलच. 4 दिवसांनी राखीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेऊन पोलीस वाड्यावर धडकले.
आज ते प्रत्येकाची कसून चौकशी करणार होते. राखीचा मृत्यू हा नाकातोंडात पाणी शिरून गुदमरल्यामुळे झाला होता. तिने जीव दिला असला तरी त्यामागचं ठोस कारण शोधणं गरजेचं होतं. शिवाय तिच्या शरीरावर जबरदस्तीच्या बऱ्याच खुणा होत्या. तिच्यावर बलात्कार झाला असण्याची शक्यता होती. इन्स्पेक्टर मेघनाद यांनी हेमंतला चौकशीसाठी एकांतात बोलवलं. हेमंतने कबूल केलं की त्याच्यात आणि राखीत मतभेद होते, पण केवळ या कारणामुळे तो तिचा खून करणं शक्य नव्हतं. तो तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. त्या रात्री त्याने खूप घेतली होती व नशेत तिच्यावर जबरदस्ती केली होती. त्यामुळे तिच्या शरीरावर झटापटीच्या खुणा होत्या. इन्स्पेक्टर मेघनाद यांनी पोलिसी खाक्या दाखवूनही हेमंत बदला नाही. मी खून केला नाही या जबाबावर तो ठाम राहिला. जयाबाई, राया, वीणा, तारा, चंद्रा, किशोर व इतर नोकर मंडळींचा जाबजबाब नोंदवून झाला. इन्स्पेक्टर मेघनाद यांनी वाड्याची तपासणी केली. सर्वत्र सीसीटीव्ही लावले असले तरी सध्या फक्त 2 ठिकाणी चालू करण्यात आले होते. पहिला वाड्याच्या मेन डोअरच्या बाहेर लावला होता, तर दुसरा मागल्या दारी जिथे विहीर होती तिथे लावला होता. मेघनाद यांनी दोन्ही कॅमेऱ्यातील फुटेज पाहिलं. मध्यरात्री 2च्या सुमारास राखी स्वतःच्या पायाने चालत विहिरीपाशी जात असल्याचे आढळून आले. ती हेमंतच्या रूममधून बाहेर चालत आली व कठड्यापाशी काही वेळ उभी राहिल्यावर तिने आपणहून त्यात उडी घेतली. त्यामुळे घातपात किंवा खून झाला असण्याची शक्यता पूर्णपणे मावळली. इन्स्पेक्टर मेघनाद यांनी आत्महत्या अशी नोंद करून चौकशी बंद केली. पुढील क्रियाकर्मासाठी बॉडी हेमंतच्या ताब्यात दिली. राखीच्या कुटुंबियांना बोलवण्यात आलं. राखीच्या वडिलांनी हेमंतला दोषी ठरवलं. त्याच्या बाहेरख्यालीपणामुळे, दारूच्या व्यसनाला कंटाळून राखीने जीव दिला असं त्यांचं म्हणणं होतं. बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी गळ्या शपथ सांगतो की मी माझ्या राखीला नाही मारलं. मी काय केलं म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल, हेमंत कळवळून त्यांना सांगत होता. त्याचे डोळे रडून रडून सुजले होते. तो इतका खचला होता की राखीच्या देहाला अग्नी देण्याचंही त्याच्यात त्राण नव्हतं. गेले 4 दिवस सर्वांनी समजावूनही त्याने अन्नाचा एक कणही घेतला नव्हता. राखीच्या वडिलांनी राखीचं शेवटचं कार्य उरकलं. हेमंतला शिव्या शाप देत त्यांचं कुटुंब निघून गेलं. त्या रात्री जयाबाईंनी हेमंतला जवळ घेऊन स्वतःच्या हाताने मऊ भात भरवला. हेमंतचे आई वडील हयात नसल्याने जयाबाईच त्याच्या आई झाल्या. वीणा रात्रीचं जेवण झाल्यावर झोपाला जायला निघाली. तेवढ्यात तेथे तारा आली. वीणे, आता मी जाऊ शकते ना माझ्या घरी? पोलिसांनी सांगितलं ना की आता कोणीही कुठेही जाऊ शकतं म्हणून? होय, सांगितलंय. मी आईंशी बोलते. तुझ्याबरोबर मी पण येईन. तू तू का म्हणून येणार वीणे? सांगते, तुला सगळं निवांतपणे सांगते. उद्या सकाळी आपण निघू. तू बॅग भरून ठेव. बरं, ठीक आहे. वीणे, मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे. मी मी त्या रात्री काहीतरी पाहिलंय. राखी गेली त्यात काहीतरी काळबेरं आहे ग. मला मला तुला ते सांगायचंय. हे आधी तू मला का नाही सांगितलंस? तू नक्की काय पाहिलंयस त्या रात्री? मी मी खूप घाबरले होते. मी पोलिसांना सगळं सांगणार होते, पण असं वाटलं की पोलिसांनी माझ्यावरच संशय घेतला तर, म्हणून मी गप्प बसले. मला इथल्या माणसांची खूप भीती वाटतेय. वीणे, तुझी सासरची मंडळी वाटतात तेवढी साधी नाहीत ग. कोण साधं नाही? रायाने मैत्रिणीचं संभाषण मध्येच तोडलं. त्याला तेथे आलेलं पाहून दोघी जणी भांबावल्या. कोणी नाही राया जीजू. वाड्यात जी गोष्ट घडली ती साधी गोष्ट नव्हती असं मला म्हणायचंय. होय की नाही ग वीणे? हो हो, ती असंच म्हणत होती. ती उद्या वीरपूरला निघावं म्हणतीये. ओके तारा, तू उद्या जाऊ शकतेस. आणि हो, बरोबर तुझ्या या मैत्रिणीलाही घेऊन जा. खूप तणावाखाली आहे ती. माहेरी जरा तिला बरं वाटेल. जशी तुमची आज्ञा जीजू. वीणे, तुझी बॅग भर. उद्या सकाळी आपण निघू. वीणा मॅडम, चला लवकर झोपायला. सकाळी लवकर उठावं लागेल तुम्हाला, राया कुत्सितपणे बोलला. मी मी आईंशी बोलून येते. त्याची काही गरज नाही वीणा.
मी आईशी बोललोय. तू माहेरी जाण्यासाठी तिची काहीच हरकत नाही. रायाच्या बोलण्यावर वीणा निरुत्तर झाली. त्याच्या मागे ती वरच्या मजल्यावर जाऊ लागली. एवढ्यात तिच्या हातातला मोबाईल वाजला. ताराने मेसेज केला होता, उद्या सविस्तर प्रवासात बोलू. तोपर्यंत गुड नाईट. वीणा खोलीत येऊन सोफ्यावर आडवी झाली. राया त्याच्या बेडवर गाढ झोपी गेला. गेले 4 दिवस दोघांच्यात कसलंही संभाषण नव्हतं. 2 अनोळखी माणसं एकत्र येऊन राहतात त्याप्रमाणे ते दोघं राहत होते. ताराने तिच्या डोक्याला भुंगा लावून दिला होता. ताराची वाक्य वीणाच्या डोक्यात फेर धरून नाचत होती. ताराला नक्की काय कळलं होतं? काय पाहिलं होतं तिने? तिला रायाबद्दल काही सांगायचं होतं का? राखीला रायाने तर मारलं नसेल? किती हेमंत बद्दल बोलत होती? छे, काहीच कळायला मार्ग नव्हता. जाऊ का ताराच्या खोलीत? तिला विचारू का की त्या रात्री नक्की काय घडलं? 4 दिवस ही मुलगी शांत कशी बसली? गुपित कसं काय पोटात दडवून ठेवलं? नाही, नको जायला. ती गाढ झोपली असेल. नकोच. या वाड्यात नकोच काही विचार करायला. भिंतीलाही कान असतात म्हणे. उद्या प्रवासात किंवा वीरपूरला गेल्यावर निवांत तिच्याकडून सर्व काढून घेईन. गरज वाटली तर पोलिसांना कळवेन. राखीचा घात झाला असेल तर तिला न्याय मिळायलाच हवा. विचाराच्या तंद्रीत वीणा गाढ झोपली. पहाटे 5 वाजता गजर झाला. तिने उठून गजर बंद केला. ताराला उठवायला हवं. तिची झोप म्हणजे कुंभकर्णाची झोप. गजर बंद करून बाई परत झोपेल. ताराकडून रहस्य ऐकायला वीणा उतावीळ झाली होती. त्यासाठी लवकर आवरून घराबाहेर पडायला हवं होतं. दरवाजा हलक्या हाताने उघडून वीणा खाली परत आली. सगळीकडे सामसूम होती. सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये झोपले होते. सकाळी 6 वाजता चंद्रा वाड्यात यायची आणि साफसफाई करून नाश्त्याला लागायची. त्यानंतर बाकी नोकरमंडळी यायची. दबक्या पावलांनी वीणा ताराच्या खोलीपाशी आली. खोलीत अंधार होता. बरं झालं मी आले. ती 5:15 वाजले तरी बाईसाहेब झोपले आहेत. तारे, उठ लवकर, आपल्याला 7 वाजता निघायचं आहे. त्याच्या आत सगळं आवरायला हवं. वीणा खोलीत आली. लाईट लावला. तारा तेथे नव्हतीच. तारे, ए तारे, कुठे गेली ही मुलगी? वीणा तिला शोधू लागली. किचन, टॉयलेट, हॉल, अगदी जिना चढून स्वतःच्या खोलीतही बघून आली. तिला फोन लावला. फोन तर खोलीतच होता. तिचं सामानही खोलीतच होतं. पण ताराचा पत्ता नव्हता. वीणाने पुन्हा वर जाऊन रायाला उठवलं. राया, उठा लवकर. तारा कुठेच दिसत नाहीये. एवढ्या सकाळी ती गेली तरी कुठे? ओ, काय झालं ग? आंघोळीला गेली असेल, नाही तर मॉर्निंग वॉक घेत असेल. राया डोळे चोळत परत झोपला. अहो, मी सगळीकडे पाहिलं, ती कुठेच नाहीये. चला जरा तुम्ही, मला खूप भीती वाटत आहे. काहीशा अनिच्छेनं राया उठला. तो प्रत्येक खोली उघडून पाहू लागला. वरचा मजला, गच्ची, खालचा मजला, ती कुठेही नव्हती. वीणा विहिरीपाशी आली. आतील दृश्य पाहून ती हादरली. राया, लवकर या, तारा विहिरीत आहे. वीणा मटकन खाली बसली. राया धावत तेथे आला. त्याने विहिरीत डोकावून पाहिलं. ताराचा देह पाण्यावर तरंगत होता. रायाने ताबडतोब विहिरीत उडी घेतली. वीणाच्या रडण्याचा आवाज ऐकून एव्हाना चंद्रा, किशोर, सिक्युरिटी गार्ड्स धावत विहिरीपाशी आले. काठी टेकत जयाबाई पोचल्या. ताराला वर काढलं. रायाने तिच्या नाकाजवळ बोट नेलं. सर्वांकडे पाहून ती जिवंत नाही अशी खूण केली.
तारे! वीणाने टाहो फोडला. ताराच्या आई वडिलांना कळवण्यात आलं. वीणाला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. शेजारच्या बंगल्यातील डॉक्टर प्रदीपना पुन्हा एकदा बोलवण्यात आलं. त्यांनी तारा गतप्राण झाल्याचं सांगितलं. वीणाची अवस्था पाहून तिला झोपेचं इंजेक्शन दिलं. राखीप्रमाणेच ताराच्याही अंगावर झटापटीच्या खुणा होत्या. बॉडीकडे पाहून तारावर बलात्कार झाल्याचा संशय डॉक्टर प्रदीप यांनी व्यक्त केला. पोलिसांनी ताराची बॉडी ताब्यात घेतली. पुढील तपास सुरू झाला. इन्स्पेक्टर मेघनाद आणि रायामध्ये शाब्दिक चकमक उडाली. रायाने अजूनही बाकी सीसीटीव्ही कॅमेरे चालू केले नव्हते. या दोन्ही खुनांमध्ये तुमचा तर हात नाही मिस्टर राया कोंडे? इन्स्पेक्टर मेघनादांच्या प्रश्नामुळे रायाचं डोकं फिरलं. इन्स्पेक्टर मेघनाद, तुम्ही माझ्यावर वाटेल ते आरोप करू नका. मी वायरमनना फोन केला आहे. तुमच्यापेक्षा मला ते कॅमेरे चालू होणं गरजेचं आहे. हा घ्या त्यांचा फोन नंबर. तुम्ही फोन करून खात्री करा हवी तर. जे घडलंय ते खूप भयानक आहे, पण मलाही ते अनपेक्षित आहे. ओके, जे फुटेज आहे ते तरी मला दाखवा. रायाने पुढच्या व मागच्या दारी असलेल्या कॅमेऱ्याचे फुटेज काढले. राखीप्रमाणे तारा ही मध्यरात्री 2च्या सुमारास रूम मधून बाहेर पडली होती. फुटेज बघता बघता राया दचकला, कारण तारा गेस्ट रूम मधून नाही तर हेमंतच्या खोलीतून बाहेर पडली होती. मेघनादने रेकॉर्डिंग रिवाइंडिंग केलं. तारा मध्यरात्री अंदाजे 1 वाजता हेमंतच्या खोलीत शिरताना आढळली. तासाभराने म्हणजे रात्री 2 वाजता ती बाहेर आली व समोरच्या बाजूला चालत गेली. मिस्टर राया, तुमच्या बंधूंना ताबडतोब येथे बोलवा. हेमंत, बाहेर ये. राया हेमंतच्या खोलीबाहेर जाऊन त्याला हाका मारू लागला. त्याने दार ढकललं, पण हेमंत तेथे नव्हताच मुळी. हेमंत, हेमंत कुठे आहेस? सर्वजण हेमंतला शोधू लागले. वरच्या मजल्यावरील गच्चीत हेमंत पिऊन तर्र पडला होता. बाजूला 2 वोडकाच्या बाटल्या पडल्या होत्या. रात्रभर तो तिथेच पीत असावा बहुधा. रायाने त्याच्या डोळ्यावर पाणी मारलं. 2दा पाण्याचे हपके मारल्यावर तो शुद्धीत आला. हेमंत, तू रात्रभर कुठे होतास? मी इथेच होतो. राखीची खूप आठवण येते. मी रोज इथेच असतो. तू तू खोलीत नव्हतास? रायाने विचारले. नाही. राखी गेल्यापासून मी खोलीत झोपायला जातच नाही. रात्र झाली की मी या टेरेसवर येतो आणि पितो. प्यायल्यावर मला माझी राखी दिसते. राखी इथेच आहे. ती कुठेच गेलेली नाही. बोलता बोलता हेमंत कलंडला. अजूनही त्याची नशा पूर्णपणे उतरली नव्हती. हेमंतच्या बोलण्यातलं तथ्य जाणून घेण्यासाठी मेघनाद यांनी फुटेज परत चेक केलं. आदल्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता हेमंत खोलीबाहेर पडल्याचं दिसलं, पण परत आत गेल्याचं काही दिसलं नाही. याचा अर्थ तो खरोखरच गच्चीत होता. मग तारा ही हेमंतच्या अनुपस्थितीत एकटीच त्याच्या खोलीत काय करत होती? राखीप्रमाणे ती विहिरीकडे चालत जाताना तर जात नाहीये. ती समोरच्या दिशेला चालत गेली. ती नक्की कुणाकडे गेली, कुठे गेली आणि तिथे काय घडलं म्हणून तिने विहिरीत उडी घेतली? की तिला कुणी विहिरीत ढकललं? इन्स्पेक्टर मेघनाद यांचं डोकं आता पुरतं भणभणलं. हे पहा मिस्टर राया कोंडे, तुमचा हा हेमंत जरा शुद्धीत आला की त्याला घेऊन पोलीस स्टेशनला या. मिसेस राखी यांच्या शरीरावर जबरदस्तीच्या खुणा होत्या. तशाच खुणा ताराच्याही अंगावर आहेत. राखीवर बळजबरी केल्याचं हेमंतनं कबूल केलं. राखी या त्याच्या पत्नी असल्याने आम्ही काही करू शकलो नाही, पण तारावरही त्याने बळजबरी केली असेल तर आम्हाला त्याला अटक करावी लागेल. एवढ्यात कॉन्स्टेबल गायकवाड तेथे आले. गायकवाड, ताराच्या सामानात काही सुसाईड नोट सापडली आहे का? नाही साहेब, राखीबाईंप्रमाणेच ताराच्याही सामानात सुसाईड नोट सापडली नाही. बरं, मला एक सांगा, ही तारा तुमच्या पत्नीची जिवलग मैत्रीण आहे ना राया? येस, ती करवली म्हणून आली होती. मला तुमच्या पत्नीचं स्टेटमेंट घ्यावं लागेल. येस, शुअर. चंद्रा, जरा वर जा आणि वीणाला खाली घेऊन ये. साहेब,
वीणाताईंना झोपेची सुई टोचून झोपवलंय ना व. ठीक आहे, नो इश्यू मिस्टर कोंडे. तुम्ही हेमंत बरोबर वीणा यांनाही पोलीस स्टेशनला घेऊन या. इन्स्पेक्टर मेघनाथ आणि इतर पोलीस ताराची डेड बॉडी घेऊन निघून गेले. जाताना घरातील सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे चालू करण्याचे आदेश देऊन गेले. दुसऱ्या दिवशी राया हेमंत आणि वीणाला घेऊन पोलीस स्टेशनवर पोहोचला. हेमंतची नशा पूर्णपणे उतरली असली तरी चेहरा फारच ओढलेला दिसत होता. मिस्टर हेमंत, तुम्ही ताराला मारण्यासाठी काय प्लॅनिंग केलं? तिच्यावर बलात्कार करून टेरेसवर पळून गेलात, बरोबर ना? इन्स्पेक्टर मेघनाथ यांच्या दरवडण्याने हेमंत दचकला. साहेब, काय बोलताय तुम्ही? अहो, ताराशी माझा काडी इतका संबंध नाही. वीणा बहिणी बरोबर आलेली असली, तिची करवली आहे ती. होती ती. आजवर तिच्याशी 2दा किंवा 3दा संभाषण झालं असेल. मग त्या रात्री ती तुमच्या खोलीत काय करत होती? ते मला कसं ठाऊक असेल साहेब? माझी बायको गेल्यापासून माझं डोकं चालेनासं झालंय. मी दिवस रात्र पीत असतो. राखीला विसरण्याचा प्रयत्न करतो. त्या दिवशी नेहमीप्रमाणे मी टेरेसवर जाऊन पीत बसलो होतो. मध्यरात्रीनंतर कधी डोळा लागला काहीच आठवत नाही. गायकवाड, याला घ्या ताब्यात. 3rd डिग्री काय ते दाखवू याला. नको नको साहेब, मी गळ्या शपथ सांगतो, राखीची शपथ घेऊन सांगतो, माझा या प्रकरणात हात नाही. मी निर्दोष आहे. हेमंतने ढसाढसा रडत मेघनाथ यांचे लिटरली पाय धरले. मेघनाथ यांनी हेमंतला जायला सांगितलं. ताराचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आल्यावर परत यायचं इथे चौकशीला. तोपर्यंत तो वाडा सोडून कुठेही जायचं नाही. तू राहतोस कुठे? मी मूळचा कोकणचा. म्हणजे आम्ही कोंडे कोकणातले, पण गेली कित्येक वर्ष आम्ही मुंबईतच वाढलो फोर्टमध्ये. सध्याच्या रायाच्या लग्नामुळे वाड्यावर आलो आहोत. ठीक आहे, जा आता. वीणाबाईंना आत पाठव. हेमंत थरथरत बाहेर आला. इन्स्पेक्टर मेघनाथ यांनी ग्लासभर पाणी प्यायलं. काय गायकवाड, काय वाटतंय? हाच माणूस खुनी आहे असं वाटतं का तुम्हाला? गायकवाड आपलं मत मांडणार एवढ्यात वीणा आत येते. त्यांनी तिला बसायला चेअर दिली. तारा ही तुमची जिवलग मैत्रीण, बरोबर ना? तुम्हाला काय वाटतंय, तिने का केलं असेल? का असं पाऊल उचललं? साहेब, तारानं आत्महत्या केलेली नाही, तिचा खून झालाय. मेघनाथ खुर्चीत एकदम ताड बसले. एक दीर्घ श्वास घेतला. वीणाबाई, तुम्ही कशावरून असं म्हणताय? साहेब, तिला राखीच्या खुनाबद्दल काहीतरी कळलं होतं. त्याबद्दल तिला मला काहीतरी सांगायचं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही या विषयावर सविस्तर बोलणार होतो, पण दुसरा दिवस उजाडलाच नाही. रात्रीतच तारा गेली. हा पहा तिचा मेसेज. वीणाने ताराचा मेसेज मेघनाथना दाखवला. नक्की काय बोलणार होती तुमची मैत्रीण? तेच तर कळत नाहीये. आदल्या रात्री ती फक्त एवढंच म्हणाली की राखी गेली त्या रात्री तिने काहीतरी पाहिलंय. राखीच्या मृत्यूत काळबेरं आहे असंही म्हणाली. वीणाला अजूनही काही सांगायचं होतं, पण तिने जिभेला आवर घातला. चाणाक्ष मेघनाथनी ते पटकन ओळखलं. हे पहा वीणाबाई, आमच्यापासून काहीही लपवू नका. तुम्हाला ताराला न्याय मिळवून द्यायचा असेल तर कुठलाही आडपडदा न ठेवता सांगा सगळं. वीणा विचारात पडली. सांगू की नको? तारा म्हणाली होती तुझ्या सासरची मंडळी साधी नाहीत. तिचा इशारा नक्की कोणाकडे होता? राया, आई की हेमंत? छे, पण मी हे असं सांगितलं तर त्या तिघांमागे पोलिसांचा ससेमिरा लागेल. पण ती उगीच असं का बोलेल? जे आहे ते मला सांगायला हवं. पोलिसांपासून खरी माहिती लपवता कामा नये. सत्य समोर यायलाच हवं. साहेब, तारा म्हणाली की तुझी सासरची माणसं साधी नाहीत, पण तिने कुणाचंही नाव घेतलं नाही. ठीक आहे वीणाबाई, धन्यवाद. फार महत्वपूर्ण माहिती दिलीत तुम्ही. तुम्ही गेलात तरी चालेल. तुमच्या मिस्टरांना आत पाठवा जरा. धन्यवाद. बघत रहा विहिरीवरची वरात.